सकाळी सकाळी 7 वाजता चहा घेतला आणि लगेचच शेतात आलेलो आहोत. कारण पण तसंच आहे. मी नाशिकला गेली होती आणि नाशिकहून ना केळीचे कंद आणलेले आहेत, विलायची केळीचे. आता इथे ना आपल्या घराजवळ मोठी पाण्याची टाकी ना, दुसरी अजून एक, तर तिथे ना 2 साधे आणि 1 विलायची केळीचे खांब म्हणतात, झाड म्हणा, पण आहेत ते, आणि त्याला विलायची केळी आहेत. तर मग ते इतके आवडले ना मुलांना, जेव्हा ते घडं आले ना मोठे मोठे दिले ना, तर त्यांनी सांगितलं की अजून लावा. आणि अशा मी नाशिकला गेली होती, मग तिथून ना मी नर्सरीतून ना घेऊन आली. मग जवळजवळ 15 आणलेले आहेत कंद. आणि तेवढे कसं, जेवढे जेवढे लावायचे ना तेवढे तेवढे 2-2 लावायचे असले तेवढं, म्हणजे आळे असतात ना, आता ते जे पाणी भरायसाठी ना मोठे मोठे चौकन तयार करावे लागतात. मग तेवढे 2 झाडं लावता येतील तेवढंच आम्ही गवत काढत होतो आणि नंतर झाड लावून परत पुढे जात होतो. म्हणजे कसं एकदाच व्यवस्थित होईल म्हटलं, गवत काढू नंतर दुसऱ्या दिवशी परत पाऊस सुरू झाला तर सगळं काम राहून जाईल म्हटलं, जेवढे होतील तेवढे ते लावून घेऊ म्हटलं. मग अशा पद्धतीने गवत काढलं. नंतर ना टिकावणे खरणार सरांनी बऱ्यापैकी खोदून घेतलं आणि मस्त एक 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 आळे तयार केलेले आहेत. मागे दिसत आहे तुम्हाला, अगदी लास्टपासून आम्ही करत आलेलो आहोत आणि आता इथपर्यंत आलो आहेत. सकाळचं काम कसं असतं, पटकन होतं ना, त्यामुळे मग चहा घेतल्या घेतल्या इथे आलोय. नाश्तासुद्धा आज केला नाही आम्ही. पक्ष्यांचा असा असा निनाद असा सुरू असतो ना, इतकं आल्हाददायक वातावरण वाटतं ना सकाळचं, तर खूप मस्त, असं जसं काही संगीत सुरू आहे. काय करताय खरं सर? चला इलायची केळी लावली बघा, ही छान छोटी छोटी जी असतात ना ती केळी, विलायची केळी लावली. इलायची केळी आमच्या नातवांना खूप आवडतात. नात काय म्हणते त्यांची? हा, नात म्हणते, बाबा तू काही याच्यात साखर टाकली का? कारण एक झाड आहे आपलं तिकडे गार्डन मध्ये लावलेलं आपण. तर ती विलायची केळीचे 2 घड आले ना, पाठवले, तर ती काय म्हणते, साखर टाकली का? जावाई म्हणता, पप्पा आता ना तुम्ही भरपूर झाडं लावा, एखादा छोटासा बाग तयार करा म्हणे विलायची केळीचा. 130 रुपये किलो पुण्यामध्ये मिळते म्हणे. तर इथून जर मुलांना ऑर्गॅनिक मिळालं तर किती छान ना. आता ह्या गवताला आम्ही बोल मारू शकलो असतो, पण आम्ही नाही मारलं. आम्ही सगळं काढून घेतलं आणि खरणार सरांनी सगळे कण लावले बघा, आणि पूर्ण वाफे तयार केलेले आहेत, लांग्या तयार केल्या पाणी द्यायला. आणि आता पाणी आपलं स्वतःच आहे. माझा नातू म्हणतो, ग्रीन ग्रीन केळी आण बाबा, ग्रीन केळी पाहिजे मला. आपला गुरु ग्रीन, त्या ग्रीन गुरुबाळ म्हणतो बनाना. बनाना कुठे बाबा? ग्रीन बनाना कुठे बाबा? ग्रीन सारखा बाबाला विचारतो, बाबा बनाना दाखव. तर मुलांसाठी, नातवांसाठी हे सगळं चाललंय. म्हणतात ना, दुधापेक्षा साय गोड. चला तर मग. नाही, आता काय करा तुम्ही, आता काय करा, झालं का लगेच पाणी सुरू करू आपण. हे 2-4 वाफे करून घ्या तयार. कुठे काढायचे गवत? आज असल्यामुळे ना बारीक गवत निघत नाही, मग त्यामुळे ना टिकावने खोदून काढलं. सर खोदून देत होते आणि मी नंतर ती माती ना पावड्याने होडून अशी व्यवस्थित करत होती. खूप जास्त नाही, फक्त एकसारखी करायची होती. आणि खोदतानाच खरणार सरांनी असे बरोबर दोघं बाजूंना व्यवस्थित करून घेतलेलं होतं. त्यामुळे अगदी आदर वरवरची काढायची, म्हणजे जे बारीक गवत आहे ना ते साईडला होऊन जाईल. पाऊस झिमझिम जरी आला ना तरी ओलं होऊन जाईल आणि चिकट होऊन जाईल, म्हणून असं थोडंसं पटपट करून घेतलं. आणि बघू शकता एकच नंबर असे मस्त आता आपली केळीची सगळी झाडं लावून झालेली आहेत. आणि चिंचेचा कवळा पाला खाण्यात ना एक नंबर मजा असते बघा, खूप मस्त लागतो तो. आंबट. जवळजवळ 4-5 चिंचेची झाडं आहेत आमची. तर मला असं जरा बालपण सुचलं, कारण लहानपणी आम्ही असे कोवळे कोवळे पालं खायचो नेहमी. झाड लावलं ना तर लगेच त्याला पाणी पण दिलं गेलं पाहिजे. मोटर चालू केली,
7 वाजेपासून 10 वाजेपर्यंत आमचं हे काम झालं होतं आणि खैरनार सर काही शांत बसणार नव्हते, तर घरी येऊन पुन्हा त्यांना काहीतरी उद्योग सुरूच ठेवायचे होते. आवड असेल तर सवड ना. आवड असेल तरच सवड होते, हा. सवड होणारच नाही. तिकडून आलो सगळं, केळीला पाणी बिनी भरून झालं आणि मी काय नाही, मी फक्त गवत काढत होती आणि ते पाणी भरत होते. आणि आता इथे छान असे गुलाब पण आणले होते नाशिकहून. आवडीचे कलर आणले वाटतं. येस येस, एकदम भारी. थोडा वेगळा कलर आहे हा ना. हा हा, थोडा वेगळा कलर आहे. हो, सुंदर कलर आहे. मस्त. येस, ते तुम्हाला सुकलेलं फुल दिसतंय, पण अजून 8 दिवसांनी तुम्हाला दाखवेल. एक नंबर राहील. पण मी राहील का हो? 8 दिवसात आहे ना अजून. आहे का मी 8 दिवस अजून? 8 दिवस आहे अजून. 14 नंतर येणार आहेत, तर मग तेव्हा मी जाईल. मग मी त्यांना म्हटलं आहे का हो मी 8 दिवस? हो म्हणे आहे. मस्त गुलाब लावून झालेत. कुठलं खत लावताय? कोंबडी खत लावताय? गुलाब एकदम फुलंच फुलं देतील. मग तिकडे 2 प्लांट केले आणि तिथे पण खत लावलं. आणि आता हे ना आपले पहिलेचे झाड आहेत ना, सुपारी आहेत, गुलाब आहेत, तर त्यांना आज मस्त खत देण्याचं काम चालू आहे. आता आजचा दिवस एकदम प्लांटेशन आणि काय प्लांटेशनच सगळं प्लांटेशनच चालू आहे का? म्हटलं अजून काही म्हणतात का, काय विचारू म्हटलं. हां, मला वाटतं मी जावं का स्वयंपाकाला? थोडंसं एवढं हां जाऊ शकते. झालं तेवढं ये. काय माझी गरज आहे का आता? नाही नाही, हां, काही नाही गरज. तर हे बघा खत कुठले कुठले लावले जात आहे. पहिले काय टाकलं? आता हे टाकू आपण थायमेट. थायमेट टाकलं. थायमेट टाकून थोडं थोडं. नाही टाकू कोंबडी खत. का? कोंबडी खत एक ताटले आणू का? आपल्याकडे टाकू. अंदाज. हा ना, मग मी त्याच्यासारखं सांगू. होतो काय? अशी काळजी घेतली तरच हिरवेगार दिसतील ना झाडं. हां, यस, एकदम राईट. चला आता खैरनार सरांचं काम चालूच राहणार आहे. माझा स्वयंपाक करायची वेळ झाली आहे, मी आता जाते स्वयंपाकाला. यस, जाऊ. हां, शेतातल्या तिकडच्या सगळे केळीचं वगैरे सगळी कामं झाली. इथे पण गुलाबाच्या झाडांना खत देऊन झालं. आणि अजूनही खैरनार सरांचं चाललंच आहे वाटतं काम. कुठे आहेत तुम्ही? आता भरपूर वेळ झाला, सेकंडची आजची वेळ झाली. हो का? 11:15 झाले बरं का? 11 झाले ना. हं. चला सेकंड चहा घेऊ. हां, तुम्ही स्वयंपाकाला लागा. यस. मी थोडंसं आवरतो. हां, आपलं नेहमीचं जेवण वगैरे. आणि स्वयंपाकाला ना आज आहेत फक्त 2 वांगी. मग 2 वांग्यांबरोबर म्हटलं काय करावं, कसं करावं विचार करते. तर टाकू तरी देऊ रुमाल. इकडे टाकू का इकडे? इकडे टाकला ना. पहिले मला मशीनला धुणं लावायचं आहे. धुणं लावते आणि मग नंतर मग स्वयंपाक करते. शेतातल्या तिकडच्या सगळे केळीचं वगैरे सगळी कामं झाली. इथे पण गुलाबाच्या झाडांना खत देऊन झालं. आणि अजूनही खैरनार सरांचं चाललंच आहे वाटतं काम. कुठे आहेत तुम्ही? आता भरपूर वेळ झाला, सेकंडची आजची वेळ झाली. हो का? 11:15 झाले बरं का? 11 झाले ना. हं. चला सेकंड चहा घेऊ. हां, तुम्ही स्वयंपाकाला लागा. यस. मी थोडंसं आवरतो. हां, आपलं नेहमीचं जेवण वगैरे. येस. हां चलो. हां, सकाळी छान मस्त नाश्ता वगैरे करून निघालो होतो. आणि आज ना आम्ही बरोबर 7:45ला 7:30ला डायरेक्ट नाश्त्याला बसलो. आणि 8ला 7:45 ते 8ला मी तिकडे केळीच्या याच्यात होतो. तिथे जवळजवळ 2-2.5 तास लागले आम्हाला तरी कामाला. आणि इथे अर्धा तास लागला. पण मी गेली मग आंघोळी वगैरे करायला. आणि खैरनार सरांचं चाललं आहे अजून. म्हटलं आवरा आता, जेवणाची वेळ होऊन जाईल. आंघोळ वगैरे मग तरी म्हणे ते माझं थोडंसं काम करतो मी आणि नंतर मग येतो म्हणे मी. तोपर्यंत तू स्वयंपाक कर. म्हटलं चला चालेल, स्वयंपाक करते मग म्हटलं मी. कारण स्वयंपाकाला ना आज आहेत फक्त 2 वांगी. मग 2 वांग्यांबरोबर म्हटलं काय करावं, कसं करावं विचार करते. तर
तरी देऊ रुमाल. इकडे टाकू का इकडे? इकडे टाकला ना. पहिले मला मशीनला धुणं लावायचंय. धुणं लावते, देवपूजा पण राहिली, मग नंतर देवपूजा करू म्हटलं. धुणं टाकून दिलं ना म्हणजे ते होत राहील. आणि इथे कसं आहे जरा पाण्याचा फोर्स पण कमी आहे आमचं. ती फिटिंग वेगळ्या प्रकारची ना, आपलं पत्र्याचं घर त्याच्यामुळे वरती टाकी नाही, साईडला टाकी, तर पाण्याचा फोर्स फार कमी येतो. मग धुणं व्हायला जरा वेळ लागतो. तर आता ती मोटर बसवायची, बघू ते कसं होतं काय होतं ते पुढे. देवपूजा झाली, आता मी भाजी करायला घेते. भाजीना फक्त 2 वांगे मला सापडले शेतामध्ये आपल्या, तर म्हटलं त्याच्याबरोबर ना डाळ टाकून करू की बटाटा टाकून करू, असं चाललंय 2 विचार. तर खरणार सरांना जे आवडेल ते म्हटलं पहिले विचारते. माझं काही नाही, मला तर ना सगळंच आवडतं, त्याच्यामुळे तो काही प्रश्नच नसतो. आणि मिरच्यांची पण भाजी मला करायची आज. मिरच्यांचे वेगळे असे ते जाड मिरच्या येतात ना, त्या आपण अशा कूड वगैरे भरून. तर आता देवपूजा झाल्यावर म्हटलं आता स्वयंपाक करायला घेऊ, म्हणजे थोडंसं निवांत स्वयंपाक होईल. तोपर्यंत खैरनार सर पण येतील. आले की मग त्यांची आंघोळ होते आणि नंतर आम्ही जेवायला बसतो. कसं आहे भूक लागून गेली ना काम करून आल्यावर, मग उगाच माणसाची चिडचिड नको व्हायला. पाठ होते देवाकडे, माणसाची चिडचिड नको व्हायला ना घरात, असं वातावरण प्रसन्न राहतं. मग वेळेवर वेळेची कुठलीही गोष्ट वेळेवर केली ना तर बरं पडतं. तर चला आता मी पहिले बोलत बसली ना, काम बाजूला राहून जाईल. कुठला वेळ कुठे होऊन जातो बघा. आणि म्हटलं वांग्याची भाजी करू, पण खैरनार सरांना फक्त म्हटले भाजून ठेव म्हणे. ते 2च वांगे आणि वांग्याचे झाड पण आता जळून गेलेले, म्हणजे जळल्यात जमा आहेत आता, तर ते वांगे नको म्हणे मला, नुसतं भाजून ठेव म्हणे. मग म्हटलं जाऊ द्या कढीच करून घेऊया. मग कढी बरोबर मिरची. मिक्सरमध्ये दही घातलं, पीठ घातलं, मिरची घातली, लसूण घातलं, फक्त जिरं मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिली आणि ते सगळं मिश्रण टाकून घेतलं. उकळी आली की कढी आपली तयार होऊन जाते लगेच. म्हणजे झटपट पटकन होणारा हा मेनू आहे. कढी मिरच्या झाल्यात, आता भाकरी करून घेते. मस्त अशा ह्या मिरच्या केल्या ना शेंगदाण्याचं कूड भरून, खूप भारी लागते. कमी तिखटाची आणि थोडीशी ढोबळी मिरची सारखी पण लांबट असते, त्या मिरची तसं कूड भरायचं. थोडंसं तुम्हाला वाटलं ना तर तिखट किंवा बटाटा भरलात तरी चालेल, पण मला कढी बरोबर करायचं होतं ना, मग मी थोडी तिखट मिरची आणि दाण्याचं कूट एकत्र केलं आणि त्या मिरचीत भरून आणि ती भाजी केली. 1 नंबर मस्त लागते बरं का. स्वयंपाक जवळजवळ झाला, भाकरी झाली, कढी झाली, मस्त भाजी पण झाली, पण वांगे मात्र भाजायचे राहून गेलेले आहेत. आता ते ठेवून देते गॅसवर भाजायला. वांगे भाजताय ना तोपर्यंत म्हटलं जेवायला वाढून घेते. वांगे अगदी बारीक असल्यामुळे पटकन भाजले गेले. ते मध्ये मी घेऊन आली आणि नंतर खैरनार सर आंघोळ करून आले. आणि कढी हा बेत आहे ना मला खूप आवडतो, म्हणजे कढी माझी आवडीची गोष्ट आहे. खैरनार सरांना मिरच्या आवडतात, म्हणजे दोघांच्या आवडीचं झालंय आणि वांगे पण भाजून दिले, त्याच्यामुळे एकदम सॉरी खुश आहे आता जेवताना. मंडळी जेवायला या जेवायला. मस्त पोट भरलेल्या मिरच्या आहेत, नंतर या तळलेल्या उन्हाळ्याच्या मिरच्या छान, आणि कढी मस्त मिळते. चला तर या जेवायला. वांगे पण आहेत का? हा वांगे पण आहेत. वांग्याला भरीच होईल यांच्या आधी. तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ ब्लॉग दोघांचा आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.